नमस्कार, मी अमोल. इनरबीट टेक्नॉलॉजीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण इनरबीट टेक्नॉलॉजी जे बल्क व्हॉट्सॲप सेंडर प्रोव्हाइड करतं त्या सेंडरचा वापर करून व्हॉट्सॲपने बल्क मेसेज आणि इमेजेस कशा पाठवायच्या ते आपण पाहूया. तर आपण जे बल्क मेसेज सेंडिंगचं सॉफ्टवेअर घेतलेलं आहे त्या पॅनलमध्ये फर्स्ट लॉग इन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं व्हॉट्सॲप नावाचा जो काय ऑप्शन आहे त्याच्यावरती यायचं आहे. त्यानंतर इथे एक साईडला एक मेनू ओपन होईल. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी कॉन्टॅक्ट नावाचा ऑप्शन आहे. आपल्याला मेसेज पाठवायचे तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ज्यांना मेसेज पाठवायचे त्यांचे कॉन्टॅक्ट्स आपल्याकडे असले पाहिजे. तर ते कॉन्टॅक्ट्स ॲड करण्यासाठी इथं कॉन्टॅक्ट्सला क्लिक करायचं आहे. कॉन्टॅक्टला क्लिक केल्यानंतर इथं हे कॉन्टॅक्टचं पेज ओपन होऊन जाईल. जर ऑलरेडी तुम्ही काही कॉन्टॅक्टचे ग्रुप्स ॲड केलेले असतील किंवा काही कॉन्टॅक्ट ॲड केलेले असतील तर ते इथं आपल्याला दिसतील. जसं आपण आपल्या मोबाईलमध्ये काही कॉन्टॅक्ट ॲड करताना कॅटेगरी वाईज ॲड करतो की स्कूल फ्रेंड्स, कॉलेज फ्रेंड्स, ऑफिस. तर त्याच प्रकारे आपल्याला इथं एक ग्रुपनी किंवा कॅटेगरी वाईज कॉन्टॅक्ट इथं आपल्याला ॲड करायचे. तर त्यासाठी आपल्याला एक कॉन्टॅक्ट ग्रुप तयार करायचे किंवा कॅटेगरी तयार करायची सगळ्यात अगोदर. आणि त्या एका ग्रुपमध्ये आपण 1000 कॉन्टॅक्ट्स मॅक्सिमम ॲड करू शकतो. जसं इथं मी मार्च 2024 असा एक कॉन्टॅक्टचा ग्रुप बनवला आहे. त्याच्यामध्ये 4 कॉन्टॅक्ट्स आहेत. एक अमोल दाभाडे नावाचा बनवला आहे त्याच्यामध्ये 3 कॉन्टॅक्ट्स आहेत. असं तुम्ही मल्टिपल ग्रुप्स क्रिएट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही 1000 कॉन्टॅक्ट्स ॲड करू शकता. तर एक नवीन ग्रुप ॲड करू आपण. इथं ग्रुप ॲड केल्यानंतर याला एनेबल ठेवायचं आहे. एनेबल ठेवल्यानंतर एक नाव द्यायचं आहे त्या ग्रुपला. सपोज आज 28 आहे तर मी याला नाव देतो 28 मार्च 24. तुम्ही काही नाव देऊ शकता तुमच्या हिशोबाने. अशा प्रकारे हा एक कॉन्टॅक्टचा ग्रुप तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे काही कॉन्टॅक्ट्स आपल्याकडे आहेत ते ॲड करायचे. तुमच्याकडे काही कॉन्टॅक्ट्स असतील तर ते कॉन्टॅक्ट तुमच्याकडे एक्सेलमध्ये असतील किंवा कुठं पेपरवरती असतील किंवा तुमच्या मोबाईलचे काही कॉन्टॅक्ट असतील तर ते आपण एक्सेलला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे की त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर. शक्यतो प्रेफर करा की नाव आणि मोबाईल नंबर ॲटलिस्ट त्यांचं आपल्याकडे असलं पाहिजे जेणेकरून त्यांना आपण नावाने मेसेज पाठवू शकतो. तर इथे जे नंबर्स आहेत हे नंबर्स आपल्याकडे आहेत. आता आपल्याला जर या नंबरला मेसेज पाठवायचे असतील चॅटबॉट थ्रू तर या नंबरच्या अगोदर कंट्री कोड आपल्याला लावावा लागतो. असंच जर पाठवलं तर त्या नंबरला मेसेज जाणार नाही. आता कंट्री कोड लावायचा असेल तर त्यासाठी 91 हा आपला इंडियाचा कंट्री कोड आहे तो लावायचा आपल्याला याच्या अगोदर. तर एक एक्सेलमध्ये एक फंक्शन येतं कॉनकॅटिनेट किंवा कॉनकॅट. त्या फंक्शन वापरून आपण ह्याच्यामध्ये तर 91 अगोदर लावू शकतो. म्हणजे दोन ज्या स्ट्रिंग आहेत किंवा दोन जे सेंटेन्स आहेत ते जॉईन करण्यासाठी आपण ते कॉनकॅटिनेट फंक्शन किंवा कॉनकॅट, काहीमध्ये कॉनकॅटिनेट दाखवल काहीमध्ये कॉनकॅट दाखवल तर ते वापरून आपण ते दोन जे काय सेंटेन्स आहे ते जॉईन करू शकतो. प्लस जर तुम्ही मोबाईलमधून कॉन्टॅक्ट एक्सपोर्ट केले असतील तर त्यामध्ये प्रत्येक 5 कॅरेक्टर नंतर असा एक स्पेस येतो प्रत्येक नंबरला. तो जर स्पेस असेल तर तो स्पेस आपल्याला सगळ्यात आधी काढून टाकायचा आहे. जर तो स्पेस काढायचा असेल आपल्याला तर एक रिप्लेस नावाचं एक फंक्शन पण येतं याच्यामध्ये. इथं जर आपण टेक्स्ट घेतलं तर टेक्स्ट रिलेटेड जे फंक्शन आहेत ते सगळे इथं आपल्याला दिसतील. तर इथे रिप्लेस नावाचं एक फंक्शन आहे बघा. हे असंही करू शकता हे फंक्शन वापरून किंवा अजून एक सोपी मेथड सांगतो. इथं या कॉलमला क्लिक करायचंय पण कंट्रोल एच करायचे किंवा इथं फाइंड अँड रिप्लेसचा ऑप्शन असतो. याच्यामध्ये जाऊन हे जे कॉलम आहे याच्यामध्ये जो स्पेस आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर फर्स्ट फाइंड व्हॉटमध्ये आपण काय करणार आहे की स्पेस देणार आहे आणि रिप्लेस विथ काहीच नाही ठेवायचं. म्हणजे रिप्लेस विथ ब्लँक ठेवायचं आणि याला करायचंय रिप्लेस ऑल. आता इथं ते आपल्याला दाखवतंय की कुठं कुठं तो स्पेस आलेला आहे. जर हे आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर ते आपण कन्फर्म करू शकतो. आणि इथं आपण चेंज पण करू शकतो की पर्टिक्युलर एखाद्या कॉलमचंच आपल्याला करायचं असेल तर इथं आपण
सर्च बाय कॉलम केलं तरी सुद्धा इथं आपण फाइंड ऑल करून चेक करू शकतो की या कॉलम मधलेच आपल्याला दाखवण. मग त्याला आपल्याला करायचं रिप्लेस ऑल. ऑटोमॅटिक जिथं जिथं स्पेस आहे तिथला तिथला स्पेस तो ऑटोमॅटिक निघून जाईल. आता आपण या नंबरच्या अगोदर 91 जो कंट्री कोड आहे आपला तो ॲड करून घेऊ. त्यासाठी मी जसं म्हटलं की कॉनकॅटिनेट हे जे फंक्शन आहे ते आपल्याला वापरायचं आहे. तर इथं टेक्स्ट घ्यायचं आहे आणि इथं CON कॉनकॅट नावाचं फंक्शन आहे काही ठिकाणी कॉनकॅटिनेट म्हणून दाखवून, किंवा असं करून नाही सापडलं तर इथं वरती डायरेक्ट टाईप करा CON आणि गो. तर इथं सुद्धा तो फंक्शन आपल्याला दाखवून, इथं आपल्याला दाखवलं त्याने कॉनकॅटिनेट. याला करायचं आहे ओके. ओके केल्यानंतर आपल्याला अगोदर पाहिजे 91 म्हणून इथं आपण 91 टाईप केलं. त्याच्यानंतर 91च्या समोर आपल्याला जो काय नंबर आहे तो नंबर पाहिजे. तर याच कॉलमच्या शेजारचा जो नंबर आहे तो घेतला इथं. तर इथं आपल्याला बघा 91 आलंय, त्याच्यानंतर हा नंबर आणि रिझल्टमध्ये असं येणार आहे ते 91 आणि पुढचा आपला नंबर. तर अशा प्रकारे आपण हे नंबर्सच्या अगोदर 91 ॲड करून घेऊ शकतो. हे नंबर्स असे ॲड करायचे आणि हेच नंबर इथं कॉपी करायचे आणि इथं मोबाईल नंबरमध्ये राईट क्लिक करून पेस्ट व्हॅल्यूज करायचं आहे. तुमच्या याच्यात जर असं येत नसेल तर पेस्ट स्पेशल म्हणून एक येऊन जाईल, त्याच्यामध्ये इथं व्हॅल्यूज आणि त्याला करायचं आहे ओके. तर अशा प्रकारे ते नंबर आपला ऑटोमॅटिक 91 ॲड करून इथं येऊन जाईल. आता हे कॉन्टॅक्ट आपल्याकडं आहे, हे नाव आहे, कॉन्टॅक्ट आहेत, हे आपल्याला आता अपलोड करायचं आहे. आणि याच्यात आपण एक सिनेरिओ घेतला आहे की सपोज हे माझे कस्टमर्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला फीज कलेक्ट करायची आहे. ही त्यांची बॅलन्स अमाऊंट आहे आणि ही फीज पेड करण्याची लास्ट डेट आहे. आपल्याला एक पर्टिक्युलर मेसेज ड्राफ्ट करायचा आहे की प्रत्येकाला त्याची फीज गेली पाहिजे आणि लास्ट डेट गेली पाहिजे. तर अशा प्रकारे सपोज आपल्याला मेसेज पाठवायचा. जनरली आपल्याकडं एवढंच असणार आहे. तुम्हाला जर ॲडिशनल काही टाकायचं असेल त्याच्यामध्ये तर हे कॉलम्स पण तुम्ही ॲडिशनल ॲड करून घेऊ शकता. ते पाहू आपण कसं करायचं आहे. तर सगळ्यात आधी कॉन्टॅक्ट ॲड करण्यासाठी आपण ग्रुप एक ॲड केलेला आहे इथं 28 मार्च 2024. याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट्स ॲड करायचे आहेत. तर इथं हे जो मधला ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला लिस्ट दिसते जर ऑलरेडी काही नंबर्स आपण ॲड केलेले असतील तर. आता आपल्याकडे याच्यात एकही नंबर ॲड नाही आहे. नंबर आपल्याला ॲड करायचे, त्यासाठी इथं इम्पोर्टला क्लिक करणार. इम्पोर्ट क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ती फाईल इथं जर इथं अपलोड म्हटलं आपण तर अपलोड होणार नाही. त्याचा स्पेसिफिक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला फाईल अपलोड करायची आहे. तर तो फॉर्मॅट आपल्याला माहीत नाही आहे कसा आहे काय. तर त्यासाठी त्यांनी एक टेम्पलेट फाईल आपल्याला दिलेली आहे की कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते एक्सेलचं फाईल अपलोड करायची आहे. तर टेम्पलेट अगोदर इथं डाउनलोड करायचं आहे. डाउनलोडला केल्यानंतर ते कुठं सेव्ह करायचं ते विचाराल. सपोज मी इथं डीला सेव्ह करतो. इथं त्याला समजा मी नाव दिलं 28 मार्च सेव्ह आणि ती फाईल आपण ओपन करून घ्यायची. ती फाईल ओपन केली का इथं बघा आपल्याला आलंय कॉलम्समध्ये आलाय फोन नंबर, नेम आणि त्याच्यानंतर पॅरामीटर 1 2 3 4 असे पॅरामीटर्स आले. पॅरामीटर्स म्हणजे तुम्हाला काही अजून त्याच्यामध्ये फील्ड्स ॲड करायचे आहेत. जसं मी इथं तुम्हाला दाखवलं की माझ्या फाईलमध्ये एक अमाऊंटचं एक फील्ड आहे, डेटचं एक फील्ड आहे. हे दोन फील्ड्स आपल्याला ॲड करायचे आहेत. तर हे दोन फील्ड्स आपण तिकडं ॲड करून घेऊ शकतो. ते फील्ड्स ॲड करायला आपण इथं सपोज टाईप केलं अमाऊंट आणि डेट. त्याच्यानंतर हे आपल्याला लागणार नाही पुढचं, तर हे आपण डिलीट करू शकतो. असे 20 पॅरामीटरपर्यंत आपल्याला ॲड करता येतील. हे पुढचे आपण डिलीट केले. आता इथं सोपं झालं की आपल्याला कुठल्या कॉलममध्ये काय टाकायचं आहे हे आपल्याला इथं रेडी आहे. आता फोन जो कॉलम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे जे नंबर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये मी टाकले हे नंबर सिलेक्ट करून कॉपी त्या फाईलमध्ये इथं पेस्ट. ही कॉलमची साईज तुम्ही प्लस मायनस करून घेऊ शकता. त्याच्यानंतर नेमचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण नाव टाकून घेऊ, नेम पेस्ट. अमाऊंटच्या कॉलममध्ये अमाऊंट आणि डेटच्या कॉलममध्ये डेट. हे आपण असं इथं ॲड करून घेतलंय.
तर अशा प्रकारे जेवढे कॉन्टॅक्ट्स आपल्याला पाहिजे तेवढे कॉन्टॅक्ट्स इथं आपण ऍड करायचे आणि लक्षात ठेवा मॅक्सिमम 1000 कॉन्टॅक्ट्स आपण एका कॉन्टॅक्टच्या ग्रुपमध्ये ऍड करू शकतो. तर हे कॉन्टॅक्ट्स आपण सेव्ह करून घेऊया. हे सेव्ह झाल्यानंतर या फाईलला करायचं आहे क्लोज किंवा ओपन ठेवली तरी चालेल. त्यानंतर हे जे आपण इम्पोर्टला क्लिक करून टेम्पलेट डाउनलोड केलेलं आहे तेच टेम्पलेट आता इथं अपलोड करायचं आहे. अपलोड CSV. अपलोड करताना आपण कुठं सेव्ह केलं होतं, डी मध्ये सेव्ह केलेलं आहे ते. त्या डी मध्ये जायचं आहे. 28 मार्च नावाने फाईल सेव्ह केलेली, त्याला क्लिक करायचं आहे. ओपन. हे केल्यानंतर तो काही वेळ घेईल. काही वेळ घेतल्यानंतर ती फाईल इथं अपलोड होऊन जाईल. अपलोड झाल्यानंतर इथं आपल्याला नंबर दिसतात. त्याच्यानंतर इथं पॅरामीटर एकापेक्षा जास्त आहेत तर ते ड्रॉपडाऊनमध्ये दिसतील पॅरामीटर्स. तर अशा प्रकारे आपण कॉन्टॅक्ट्स अपलोड करू शकतो. परत एकदा सांगतो एक थोडंसं रिकॅप स्लोमध्ये. नवीन आपल्याकडे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते कॉन्टॅक्ट्स आपल्याला आधी एका ब्लँक शीटमध्ये ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर कॉन्टॅक्ट्समध्ये जर स्पेस वगैरे असेल तर तो स्पेस फाइंड अँड रिप्लेस करून काढून टाकायचा आहे. नंबरच्या आधी आपल्याला 91 पाहिजे. प्रत्येक नंबरच्या अगोदर ते 91 घेण्यासाठी फंक्शनमध्ये जायचं आहे. इथं सर्च करायचं आहे कॉन्कॅटिनेट. त्याला ओके करायचं आहे. फर्स्ट टेक्स्टमध्ये टाकायचं 91, सेकंड टेक्स्टमध्ये टाकायचा आहे जो नंबर आपल्याला पाहिजे. ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे त्या नंबरला 91 ॲड होऊन जाईल. त्यानंतर हे नंबर कॉपी करून आपला जो काय पर्टिक्युलर कॉलम असेल त्याच्यामध्ये राईट क्लिक करून करायचे पेस्ट व्हॅल्यूज. कारण हा जर नंबर अपलोड केला तर तो होणार नाही, कारण त्याला फॉर्म्युला अटॅच असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे नंबर्स इथं ॲड करून घ्यायचे. नंबर्स ॲड केल्यानंतर इथून इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्टमधून आधी टेम्पलेट डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते टेम्पलेट डाउनलोड झालं की त्या पर्टिक्युलर टेम्पलेट्समध्ये आपल्याला जे काय पॅरामीटर्स ॲडिशनल पाहिजे असतील ते पॅरामीटर्स आपण शेवटी ॲड करू शकतो. पहिले 2 जे कॉलम्स आहेत ते आहे तसेच ठेवायचे. आणि काही ठिकाणी आपल्याला हा इश्यू येऊन जाईल की 10 पेक्षा जास्त नंबर झाले तर अशा प्रकारे हे नंबर दिसतात. ते क्लिअर दिसत नाही की एक्झॅक्ट काय आहे. जर असं झालंच तर इथं जे जनरल होम टॅबमध्ये इथं नंबर सेक्शनमध्ये जे जनरल येतं त्याला क्लिक करून फ्रॅक्शनला क्लिक केलं की ते नंबर्स आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये येऊन जातील. याला जर जागा कमी पडली तर फक्त कॉलमची साईज वाढून घ्या. हॅश जर आले तर ते नंबर प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसून जातील. तर ही फाईल आपण तयार करायची आहे. पॅरामीटर्स आपल्याला ॲड करून घ्यायचे. पर्टिक्युलर कॉलममध्ये जो तो डेटा भरून घ्यायचा आहे. तो डेटा भरला की ही फाईल सेव्ह करायची एका लोकेशनला आणि ती फाईल इथून अपलोड करायची. अपलोड झाल्यानंतर इथं आपल्याला कॉन्टॅक्ट्स दिसतील. तर अशा प्रकारे कॉन्टॅक्ट फाईल आपल्याला ॲड करायची आहे. कॉन्टॅक्ट फाईल ॲड केली की आपण यांना आता मेसेज पाठवू शकतो. मेसेज पाठवण्यासाठी इथंच व्हॉट्सॲपमध्येच गेलं की इथं बल्क मेसेजिंग म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये जायचं आहे. आपल्याला जे मेसेज पाठवायचे त्याला आपण कॅम्पेन रन करणं म्हणतो किंवा एक कॅम्पेन चालवणं म्हणतो. इथे हे कॅम्पेन ॲड केले होते, यांना मेसेज पाठवलेले आहेत आपण ऑलरेडी. अशाच प्रकारे आपल्याला एक नवीन कॅम्पेन ॲड करायचं आहे. तर इथं राईट हँड साईडला न्यू कॅम्पेन. हे बघा फॉर्मॅट सगळीकडं कॉमन एकच आहे की उजव्या साईडला काही नवीन ॲड करायचं असेल तर इथं ॲडचं बटन दिलेलं आहे. इथं न्यू कॅम्पेनला क्लिक करायचं आहे. त्या कॅम्पेनची इथं विंडो ओपन होऊन जाईल. याच्यामध्ये कोणत्या नंबरवरतून आपल्याला मेसेज पाठवायचा आहे ते नंबर इथं आपण सिलेक्ट करणार. म्हणजे थोडक्यात आपली प्रोफाईल आपण इथं सिलेक्ट करणार. त्या कॅम्पेनला जे काय नाव द्यायचं असेल ते नाव आपण इथं देऊ शकतो. त्याच्यानंतर इथं ग्रुप्स, सिलेक्ट ग्रुप, जे आपण कॉन्टॅक्ट ग्रुप ॲड केलेले आहेत ते कॉन्टॅक्ट ग्रुप आपल्याला इथं दिसतील. आता 28 मार्चचा आपण ग्रुप सिलेक्ट करू. त्यानंतर आपल्याला जो काय मेसेज टाकायचा आहे तो इथं आपण कॅप्शनमध्ये टाकू शकतो. आणि जर त्याच्याबरोबर काही इमेज पाठवायची असेल तर इथं इमेज आपण अपलोड करू शकतो. ऑलरेडी जर आपण इमेज अपलोड केली असेल तर इथं फाईल मॅनेजरमध्ये आपल्याला त्या इमेजेस अपलोड केलेले दिसून जातील. त्या इमेज आपण पर्टिक्युलर इथून सिलेक्ट करून तिकडे घेऊ शकतो.
सपोज आता मला एक पर्टिक्युलर, मी जसं म्हटलं की मला फीसचा पर्टिक्युलर मेसेज पाठवायचा आहे, की एक मेसेज आपण असा ड्राफ्ट करू, डिअर, मग त्याच्या समोर त्या मुलाचं नाव आलं पाहिजे. सपोज आत्ता पूर्ण मेसेज आपण टाईप करून घेऊ, डिअर अमोल, कॉमा, प्लीज पे युअर आउटस्टँडिंग फीज ऑफ रुपीज, सपोज फर्स्ट याची फीज आहे 5,000, ड्यू डेट फॉर दिस इज, ड्यू डेट फॉर पेइंग फीज इज, मग इथं तारीख आली पाहिजे ती 31/03/2024. तर अशा प्रकारे आपल्याला मेसेज पाठवायचा आहे. तर हा मेसेज पाठवताना आता इथं जे नाव आहे हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असणार आहे. ज्याला मेसेज जाईल त्याला ते नाव गेलं पाहिजे. इथं अमाऊंटमध्ये जी अमाऊंट इथं टाकलेली आहे आपण ती अमाऊंट गेली पाहिजे आणि डेटमध्ये ती डेट गेली पाहिजे. तर हा मेसेज आपल्याला पाठवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे कॉलमचे नाव आपण घेतलेले ते जर आपल्याला त्या मेसेजमध्ये घ्यायचे असतील तर पर्सेंटेजचं साईन द्यायचे आणि मग इथं त्या 2%च्या साईनच्या मध्ये ते कॉलमचं नाव आपल्याला पर्टिक्युलर टाकायचं आहे. जसं की इथं मला नाव घ्यायचं असेल तर नावासाठी इथं नेमचा कॉलम आहे. जी फाईल आपण अपलोड केलेली आहे ती फाईल आपण चेक करूया. ही 28 मार्च. नेमसाठी इथं नेम घेतलेलं आहे आपण. तर ते नेम पर्सेंटेजच्या साईनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अमाऊंटसाठी आपण अमाऊंट घेतलेले, तर अमाऊंट 2%च्या साईनमध्ये टाकायचे आणि एक्झॅक्ट टाकायचे. इथं ए कॅपिटल असेल तर तिथं पण ए कॅपिटलच आला पाहिजे, स्मॉल चालणार नाही. डेटसाठी डेट जसं इथं आहे तसंच एक्झॅक्ट आपल्याला त्या मेसेजमध्ये इंटिग्रेट करायचं आहे. तर हे लक्षात आलं असेल की जिथं आपल्याला डायनॅमिक त्या कॉलममधून किंवा त्या कॉन्टॅक्टच्या फाईलमधून नावं घ्यायची असतील तर ते आपण इथं घेऊ शकतो. जसं की मला त्या मेसेजमध्ये जर नाव घ्यायचं असेल इथं डिअरच्या नंतर तर मी काय करणार, पर्सेंटेज तिकडंच कॉपी करून घेऊया आपण त्या फाईलला. ही जी फाईल आहे आपण अपलोड केलेली आहे. इथं जर मला नाव घ्यायचं असेल तर मला इथे टाकावं लागेल पर्सेंटेज नेम आणि पर्सेंटेज. म्हणजे ऑटोमॅटिक चॅटबॉट काय करेल की इथं आपल्याला ते पर्टिक्युलर नाव घ्यायचंय असं त्याच्या लक्षात येईल आणि तो त्या ठिकाणी त्या एक्सेल फाईलमधून किंवा त्या कॉन्टॅक्ट्समधून ते पर्टिक्युलर पॅरामीटर ॲड करेल. इथं सुद्धा जर आपण कॉन्टॅक्ट्स चेक केले, कॉन्टॅक्ट्समध्ये जाऊन, तर इथं सुद्धा आपल्याला दाखवतोय की तो पॅरामीटर्स आहेत हे PARAMS पॅरामीटर्स. आणि इथंही तुम्ही चेक करू शकता की त्या पॅरामीटरचं नाव काय. पहिल्या पॅरामीटरला नेम आहे, सेकंडला अमाऊंट आहे आणि तिसऱ्याला डेट आहे. तर अशा प्रकारे आपण पॅरामीटर्स घेतलेले. तर फर्स्ट आपल्याला घ्यायचं आहे नेम, तर इथं नेम घेतला आपण. पे युअर आउटस्टँडिंग फीज ऑफ रुपीज, इथंही आपल्याला अमाऊंट घ्यायची येते, तर इथं अमाऊंट इथं घेतली. समजा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल, स्पेलिंग मिस्टेकचा किंवा एक ॲडिशनल स्पेस वगैरे ॲड होईल असं वाटत असेल तर कॉपी पेस्टही करू शकतो आपण. त्याच्यानंतर डेट आपल्याला घ्यायची इथं, पर्सेंटेज डेट, एक्झॅक्ट केस सेन्सिटिव्ह आहे, जशी आपल्याला पाहिजे त्या प्रकारेच आपण डेट घेणार आहे. तर हा आपला बेसिक मेसेज इथं आपला रेडी झालेला आहे. तर हा मेसेज जर आपण इथं घेतला, बल्क मेसेज, ॲड न्यू कॅम्पेन, इथून ज्या नंबरवरतून मेसेज पाठवायचे तो नंबर, ग्रुप आपण सिलेक्ट केला, नंतर इथं
मेसेज टाईप केला आपण, तो पर्टिक्युलर जो आपण तयार केलेला आहे. आता जर मेसेज सेंड केलं तर नेममध्ये नाव जाईल, अमाऊंटमध्ये अमाऊंट जाईल आणि डेटमध्ये डेट जाईल. पण एवढंच नाही करायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की इथं एक त्यांनी रँडम टेक्स्टसाठी एक एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. हा जर मेसेज गेला तरी सुद्धा हा मेसेज कॉमन होऊन जाईल प्रत्येकासाठी, डिअर आणि पुढं नाव. तर इथं काय करणार आहे आपण, डिअरच्या जागेवरती इथं जे खाली दिलेलं आहे त्यांनी 2 कर्ली ब्रॅकेटमध्ये हाय, त्याच्यानंतर एक उभी लाईन दिलेली आहे, हॅलो, त्याच्यानंतर परत एक उभी लाईन आहे आणि होला. तर इथं काय करणार आहे आपण, हाय, हॅलो किंवा डिअर हे 3 आपण घेतले. याचा अर्थ काय होणार आहे की हे 2 कर्ली ब्रॅकेटमध्ये जे टेक्स्ट येतील आणि हे जे उभे लाईन आहे हे डिवायडर्स आहेत. म्हणजे हे किंवा हे याच्यापैकी एक टेक्स्ट तो प्रत्येक मेसेज सेंड करताना घेणार. म्हणजे एका मेसेजला हाय पाठवलं तर एका मेसेजला हॅलो जाईल, एकाला डिअर जाईल. म्हणजे तो रँडम टेक्स्ट इथं पिक करणार आहे. म्हणजे जेणेकरून जो बॅन होण्याचे चान्सेस आहेत की सेमच मेसेज आपला प्रत्येक वेळेस जातोय, तर तसं होणार नाही. काहींना हाय जाईल, काहींना हॅलो जाईल, काहींना डिअर जाईल. आणि लक्षात ठेवा हे जे रँडम टेक्स्ट आपल्याला घ्यायचंय ते 2 कर्ली ब्रॅकेटमध्ये घ्यायचंय. तर हे अशा प्रकारचे जे ब्रॅकेट आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे. फर्स्ट जे आपल्याला टेक्स्ट रँडम टेक्स्ट घ्यायचं ते, त्याच्यानंतर हा उभा लाईनचा सिम्बॉल, त्याच्यानंतर हॅलो, परत एक उभा लाईनचा सिम्बॉल, त्याच्यानंतर तिसरं टेक्स्ट रँडम. असा एक मेसेज आपण तयार करू आणि हे झालं मेसेजची सुरुवात प्रत्येकाची वेगळी होणार आहे. त्यानंतर आपण आपले सेंटरचे डिटेल्स किंवा आपल्या कंपनीचे डिटेल्स इथं आपण टाकून देऊ शकतो. ठीक आहे. आणि मेसेजची शेवट पण आपल्याला पाहिजे की प्रत्येकाला काहीतरी वेगळा जावा, म्हणजे प्रत्येक मेसेज वेगळा काहीतरी आहे असं वाटेल. तर त्यासाठी आपण काय करणार आहे की तिथे ही शेवटी कर्ली ब्रॅकेटमध्ये इथे मी एक ऍड करून ठेवलेलं बघा, इथं टाकून देतो मी. काहींना जाईल गुड डे, काहींना जाईल हॅव अ नाईस डे, काहींना ग्रेट डे, थँक्यू. असं काहीतरी तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा टाकू शकता. फक्त प्रत्येक जे काय तुम्ही शब्द टाकणार आहे किंवा प्रत्येक जे ग्रीटिंग टाकणार आहे, टेक्स्ट टाकणार आहे, त्याच्यामध्ये हा उभा सिम्बॉल आला पाहिजे आणि जे काय रँडम टेक्स्ट आहे त्याची सुरुवात आणि शेवट या 2 कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये असली पाहिजे. मग याच्यामध्ये तुम्हाला काही बोल्ड करायचं असेल, इटॅलिक करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जे रेग्युलर वापरतो आपण स्टारचे वगैरे मार्क, तर तेही तुम्ही वापरू शकता. आणि असंही सिंपल मेसेज ठेवून पाठवलं तरीही चालणार आहे. तर अशा प्रकारे आपण मेसेज इथून पाठवू शकतो. आणि तुम्हाला वाटलं की हे एखाद्याने आपल्या याला रिप्लाय केला पाहिजे मेसेजला, तर तुम्ही खाली काहीतरी रँडम टेक्स्ट टाकून देऊ शकता, जेणेकरून ते 2 वे कम्युनिकेशन होईल. आपणच फक्त अननोन नंबरला जर मेसेज पाठवत असू तर एखादा जण तो नंबर ब्लॉक पण करू शकतो. तर त्याचा काही रिप्लाय आला तो एखाद्याचा, तर व्हॉट्सॲपला पण वाटतं की फक्त आपण मेसेजच पाठवत नाहीये, तर ते रिप्लाय पण येतोय, म्हणजे 2 वे कम्युनिकेशन होत आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी एक खाली मेसेज टाकू शकता, जेणेकरून त्याचा आपल्या मेसेजला रिप्लाय येऊ शकतो. अशा प्रकारे एक मेसेज आपण तयार केलाय. आता हे मेसेज सेंड करून पाहूया, सेंड केल्यानंतर कसं होणार आहे. तर इथं टाइम पोस्ट एक ऑप्शन आहे. हे मेसेज आपल्याला सेंड करायचे, पण कधी सेंड करायचे याच्यामध्ये तुम्ही आत्ता लगेच सेंड करू शकता नावला क्लिक करून, किंवा काही टायमाने पाठवायचे तर इथं टाइम पण सेट करून ठेवू शकता की समजा 11 PM म्हणजे संध्याकाळी 11:42 पाठवायचे, किंवा तारीख सेट करू शकतो की 1 दिवसांनी 2 दिवसांनी आपल्याला पाठवायचे आणि ते कधी गेले पाहिजे, किती वाजता गेले पाहिजे, तो टाइम आपण इथं सिलेक्ट करून ठेवू शकतो. आपला मोबाईल जरी स्विच ऑफ असेल, आपल्या मोबाईलला नेट नसेल, PC बंद असेल, तरी सुद्धा हे जे आपण शेड्यूल इथे लावून ठेवू त्या शेड्यूलला मेसेज आपला ऑटोमॅटिक सेंड व्हायला चालू होणार आहे. आत्ता आपण ट्रायलसाठी करून नाव, तुम्हाला जर पुढचे सेट करून ठेवायचे असतील तर ही मेथड तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर इथे करायचं डन. इथं 2 मेसेजच्या मध्ये इंटरवल किती पाहिजे तो इंटरवल तुम्ही इथं सेट करून ठेवू शकता.
इथं तुम्ही 15 सेकंद ते 30 सेकंदाचा इंटरवल कमीत कमी ठेवा, कारण सध्या व्हॉट्सॲपनी खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे. जे काय बॅन होण्याचं प्रमाण आहे नंबर्स ते खूप वाढलेलं आहे. त्यासाठी हा ड्युरेशन थोडा जास्त ठेवण्याचाच आपल्याला फायदा होईल, नाहीतर नंबर बॅन होण्याचे चान्सेस वाढतील. कारण एवढा मोठा मेसेज आहे, तो टाईप करून पाठवायला थोडा वेळ लागतोच. तर व्हॉट्सॲपला पण वाटतं की हा मेसेज टाईप करूनच पाठवलेला आहे. तर लक्षात घ्या, आता हे कसं करायचं आहे. फर्स्ट प्रोफाईल सिलेक्ट करायची, त्याला एक कॅम्पेनला नाव द्यायचं आहे. इथं जर इमेज असेल काही तर इमेज सिलेक्ट करायची. तर मी एक ऑलरेडी अपलोड करून ठेवलेली इमेज आहे, ती याच्यामध्ये जाईल. नंतर जो काय मेसेज आहे आपला, तो मेसेज टाकायचा आहे पर्सेंटेज आणि 2% त्याच्यामध्ये त्या कॉलमचं नाव टाकायचं जर आपल्याला त्या कॉलम कॉन्टॅक्टच्या कॉलममधून घ्यायचे असेल तर. आणि हे रँडम टेक्स्टसाठी 2 कर्ली ब्रॅकेटमध्ये ते रँडम टेक्स्ट टाकून सेंड करायचं आहे. इथं शेड्यूल करायचं आहे मेसेज कधी पाठवायचे. त्याच्यानंतर 2 मेसेजच्या मधला गॅप हा साधारण 15 ते 30 सेकंद ठेवायचा आहे आणि शेड्यूल इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे मेसेज सेंडिंगला चालू होऊन जाईल आणि आपला जो काय व्हॉट्सॲप नंबर लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला इथं दिसून जाईल की हे मेसेज सेंडिंग चालू झालं. हे बघा, इथं डिअर नाव आलंय अमोल, 5000 इथं फीज अमाऊंटमध्ये अमाऊंट आली आहे आणि इथं फीजमध्ये डेटमध्ये डेट, अमाऊंटमध्ये अमाऊंट असं आलंय आणि खाली रँडम टेक्स्ट ग्रेट डे आलं. दुसरा जर आपण कॉन्टॅक्टला पाहिलं तर एक इथं डिअर आलंय, इथं आलंय हाय राहुल. मग ती फीजची अमाऊंट पण वेगळी आली, डेट पण वेगळी आली आणि शेवट आपण केलं होतं त्याच्यात इकडं गुड डे होतं, ग्रेट डे होतं आणि इकडं आलंय तुमचं हॅव अ नाईस डे. म्हणजे सुरुवात आणि शेवट पण प्रत्येक मेसेजची वेगळी होणार आहे. इथं थँक्यू आलंय, इथं डिअर घेतलंय, याची फीज वेगळी, अमाऊंट वेगळी, नाव वेगळं. हे प्रत्येक ज्या एक्सेल फाईलमध्ये आपण टाकलेलं आहे त्याच्यानुसारच इकडं तो आपल्याला डेटा भेटणार आहे, तो डेटा सेंड होणार आहे. तर अशा प्रकारे हे मेसेज आपण पाठवू शकतो. 1 बाय 1 आपण जसं टाईम दिलेला आहे त्या टाईमच्या हिशोबाने हे मेसेज सेंड होतं. जेवढा टाईम आपण जास्त देऊ तेवढा मेसेज लेट सेंड होतील, पण सेफ सेंड होतील, बॅन होण्याचे चान्सेस कमी होतील. ते अशा प्रकारे हे प्रत्येकाला अमाऊंट, डेट, हे सुरुवातीचं टेक्स्ट, शेवटचं टेक्स्ट वेगळं जाणार आहे. नंबर बॅन न होण्यासाठी काही काळजी घ्यायची आपल्याला, ते पण सांगतो की काय करायचंय. की जर मेसेज आपण पाठवत असू, जसं मी पहिलं सांगितलं की ते इंटरवल आपल्याला जास्तीत जास्त ठेवायचंय. जर नवीन नंबर असेल तर लगेच तिथं जॉईन नका करू. आपलं जे काय बल्क मेसेज सेंडिंग आहे त्याला तो नंबर थोडे दिवस वापरा, मग त्याच्यातून थोडे थोडे मेसेज पाठवत राहा. आणि इकडं जर जॉईन केलं तर पहिल्या दिवशी 30 पाठवा, नंतर 40 पाठवा, थोडे थोडे वाढवा त्याच्यातून मेसेज, लगेच नका वाढू. त्याच्यानंतर जे काय मी सांगितलं की रँडम टेक्स्ट त्याच्यामध्ये ॲड करा, कस्टमाइज मेसेज टाका, त्याच्यामध्ये समजा नाव आलं मुलाचं, काहीतरी त्या मेसेजमध्ये अशा गोष्टी ॲड करा की जेणेकरून त्या मेसेजला आपल्याला रिप्लाय येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण मेसेजेस सेंड करू शकतो. जर याच्याविषयी काही डाऊट असेल किंवा तुम्हाला हे सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेल करू शकता. थँक्यू.